आंतरराष्ट्रीय संबंधातील एक महत्वाचा सिद्धांत म्हणून खेळ सिद्धांताचा विचारही केला जातो, त्याचा तो उल्लेख केला जातो. खास करून संख्याशास्त्रीय पद्धतीच्या आधारावरील उभा असलेला एक सिद्धांत म्हणून आपण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये खेळ सिद्धांताकडे बघतो. गणितज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांनी 1710 मध्ये सर्वप्रथम लिनबेज नावाचा जो तत्ववेत्ता आहे, त्या तत्ववेत्ताने युद्धनीतीच्या दृष्टिकोनातून या सिद्धांताचा पाया रचला. आणि म्हणून संख्याशास्त्रीय अथवा आपण अर्थशास्त्रीय स्वरूपाच्या दृष्टिकोनातून या सिद्धांतांचं समीक्षण पण करू शकतो आणि सिद्धांतांना समजून घेण्याचा प्रयत्न पण करतो. 19व्या शतकात एजवर्थ याने आर्थिक प्रक्रिया आणि युद्धनीती या दृष्टीने एक नमुना मांडला आणि हा नमुना जो विस्तृत झाला, जास्त विस्तारीकरण झालं, त्यातून मग आपल्याला खेळ सिद्धांताच्या प्रमेयाची असणारी संदर्भ अस्तित्वात आल्याचं असणार दिसून येतं. 1928 मध्ये जॉन व्हान ह्युमन याने खेळ सिद्धांताचे महत्व प्रतिपादन करणारं प्रमेय मांडलं. 1944 मध्ये न्यूमन आणि ऑस्कर मॉर्गनस्टर्न्स या दोघांनी आर्थिक क्षेत्रांबाबत खेळ सिद्धांताचा किंवा गेम थेअरीची संकल्पना त्यांनी पहिल्यांदा प्रतिपादित केली. खरं तर आर्थिकतेच्या स्वरूपामध्ये मांडला गेलेला हा भाग वैचारिक असणारं तत्वज्ञान नंतरच्या कालखंडांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून जोडून त्याच्याकडे पाहण्याचा आणि तपासण्याचा प्रयत्न केला गेला. हे सिद्धांत ही विश्लेषणाची एक पद्धती मानल्या जाते आणि परिस्थितीनुरूप कोणते पवित्र घ्यावेत याचं उत्तम दिग्दर्शन करणारं आणि मार्गदर्शन करणारी एक पद्धती म्हणून या खेळ सिद्धांताचा विचार केला जातो. राज्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहारात योग्य कृती करायची नेहमीच निकड भासत असते किंवा गरज भासत असते आणि त्यातून खेळ सिद्धांताच्या माध्यमातून राष्ट्रांना मार्गदर्शन मिळत असतं. खरं तर हा असणारा सिद्धांत कुठल्याही प्रकारच्या, ज्याला आपण विकसित, अविकसित अथवा मागास राष्ट्रांचा भाग म्हणून आपण ज्याला बघतो, त्याला सगळ्याच राष्ट्रांना स्वतःच्या राष्ट्रीय हिताची जोपासना करण्याच्या दृष्टिकोनातून या सिद्धांताचं असणारी औचित्य, या सिद्धांताचं असणारं महत्व साधारणतः दिसताना आपल्याला दिसून येतं. या सिद्धांताला नंतरच्या कालखंडामध्ये मार्टिन शुबिक आणि कार्ल डवाइश या लेखकांनी समोर आणलं, त्याला समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आकलन करण्याकरिता खेळाला साधन बनवण्याचा प्रयत्न या दोघांनी केलेला आपल्याला दिसून येतं. यात असं म्हटलं जातं, परस्पर विरोधी राज्यांना खेळाडूच्या 2 गटाप्रमाणे आपण समजलं पाहिजे आणि एकमेकांच्या हालचालीचा अंदाज घेतला गेला पाहिजे. खेळांमध्ये जसं खास करून आपण क्रिकेटचा खेळ असेल, फुटबॉलचा खेळ असेल, कुठलाही असणारा आपण ज्याला मैदानांवरचे असणारे खेळ बघतो, त्याच्यामध्ये 2 पक्ष आपल्याला दिसतात आणि हे दोन्ही पक्ष आपापल्या परीने स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता काही ना काही अंदाजे, आडाखे तशा प्रकारच्या हालचाली करताना आपल्याला दिसतात आणि ही हालचालीची कृती ही तुमच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा महत्वाची ठरू शकते. साधारणतः पुढचा देश काय करणार या बाबतीतले तुमचे अंदाज जर योग्य रीतीने तयार झालेत तर मग त्याच्यावर मात करणं सहजतेने सोपं होऊन जातं. खास करून आपण ज्या वेळेला असं बघतो, म्हणजे पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, या कालखंडामध्ये जो खेळाचा असणारा भाग आपण पाहतो साधारणपणे, त्या अंदाज आडाख्याच्या आधारांवर ही सगळी रचना उभी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मार्टिन शुबिक आहे, कार्ल डवाइश आहेत, या विचारवंतांनी या असणाऱ्या 2 राष्ट्रांना, परस्पर विरोधी जे काही राष्ट्र आहेत त्यांना गटांचं नाव दिलं किंवा परस्पर विरोधी संघाचं असणारं नाव दिलं आणि त्यातून परस्परांच्या विरोधामध्ये, एकमेकांच्या विरोधांमध्ये डावपेच आखायचे आणि या डावपेचाच्या माध्यमातून दुसऱ्यावर मात करणे असेल, त्याची व्यवस्था विफल करण्याचा प्रयत्न करणे असेल, हा प्रयत्न मात्र केला जातो. उदाहरणार्थ आपण भारत आणि पाकिस्तान या दोघांना जर आपण जर खेळाडू मानले तर आपण साधारणपणे आर्थिक स्थिती आहे, तंत्रविज्ञान आहे, सैन्य शक्ती आहे इत्यादीच्या आधारावरची माहिती आपण गोळा करण्याचा प्रयत्न करतो. अलीकडे तंत्रज्ञानाचा विचार किंवा तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगत झाल्यामुळे
आपण तंत्रज्ञानाचा पण विचार त्यामध्ये करायला लागतो. अजून दुसरा एक विचार त्याच्यामध्ये पुन्हा अंतर्भूत आपल्याला करता येईल, की त्या राष्ट्राच्या बाजूने असणाऱ्या देशांची नेमकी संख्या किती आहे आणि त्या आधारावर आपण आपलं सगळं स्वरूप मात्र त्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतो. बालाकोटच्या घटनेनंतर किंवा पठाणकोटच्या घटनानंतर तुम्ही बघितलेलं चित्रपट असेल उरी द सर्जिकल, हा बघितलेला असेल. आणि बालाघाटच्या घटनेनंतर भारताच्या वतीने करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक असेल, भारत सरकारने पुढाकार घेतला आणि पाकिस्तानला कशा पद्धतीने नमवता येईल याचे अंदाज आडाखे बांधत असताना पाकिस्तानचा विचार गृहीत धरला गेला की पाकिस्तानला अशा बाबतींमध्ये कोण समर्थन देऊ शकतं, कोण विरोध करू शकतं, कोण उघडपणे त्याची प्रतिक्रिया देऊ शकते, आणि त्या आधारावर पाकिस्तानवर वरचष्मा किंवा पाकिस्तानची कुरघोडी मोडून काढण्याचा मोठा एक प्रयत्न भारताच्या अलीकडच्या कालखंडांमध्ये आपल्याला दिसतो. 1971 नंतरच्या कालखंडामध्ये, 1999च्या कालखंडांमध्ये खास करून कारगिलचं ज्यावेळेला असणारी घटना घडल्या गेली, ती आपल्याच भागांवर जमा झालेल्या कब्जांना आपण परावृत्त करून, त्याला टाकून, त्याचं विफल करून आपण आपली असणारी स्वतःची भूमी पुन्हा एकदा आपण प्राप्त केलेली होती. त्यामुळे आपण हा सगळा विचार करत असताना की दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि रशिया 1945 ते 1990 हा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर कोण कोणांवर कुरघोडी करणार हा सगळा असणारा भाग महत्वाचा होता. काल एक फारसा असणारा चांगला एक संदर्भ पाठवण्यात आला तुमच्यापर्यंत आणि त्या संदर्भामध्ये हे मांडल्या गेलं की रशियाचं औद्योगिकरण जे मोठ्या प्रमाणात झालं, म्हणजे 1917 ते 1940 या कालखंडामध्ये रशियाच्या औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली असं चित्र आपल्याला दिसत नाही, किंवा त्यांची आर्थिक स्थिती बदलल्या गेली ही आपल्याला लक्षात येत नाही. पण 1940 ते 1950 हा कालखंड लेखक मात्र त्यामध्ये मांडतो आहे. आणि लेखकाचं निरीक्षण अशा प्रकारचं, खास नरहर कुरुंदकरांनी जी मांडणी केलेली आहे त्या अनुषंगातनं, आणि ते असं म्हणतात की जर्मन आणि रशियामध्ये पहिल्यांदा युद्धबंदीचा असणारा करार झालेला होता, पण पोलंडवर ज्याला जर्मनीने आक्रमण केलं आणि त्यानंतर त्या कराराची असणारी शक्ल झाली, त्या करार उद्ध्वस्त झाला आणि मग रशियावर आक्रमण पोलंडमधून जर्मनीने करण्याचा विचार केला. हा सगळा भाग ज्यावेळेला आपण पाहतो त्या कालखंडांमध्ये मग लक्षात येतं की सुरुवातीचे 1939 ते 1945 हे दुसरं महायुद्ध आहे, आणि या कालखंडामध्ये पहिल्या 3 वर्षानंतर 42च्या कालखंडानंतर रशिया, अमेरिका आणि इंग्लंड एकत्रित आलेले आहेत. म्हणजे ज्या भिन्न विचारधारा आपण मानतो, अमेरिका आणि इंग्लंडची विचारधारा तरी आपल्याला एक दिसतात, पण रशियाला ते साधताना मात्र कम्युनिस्ट विचारधारेचा देश, भांडवलवादांच्या विरोधातला देश, अशा प्रकारचं सगळं मत होतं. पण या कालखंडामध्ये अमेरिकेने मोठ्या प्रमाणात पैसा ओतला, औद्योगिकरणासाठी नव्हे, शस्त्रबळासाठी, लष्करी तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि त्याचा उपयोग रशियाने स्वतःच्या औद्योगिकरणाला वाढ करण्यामध्ये, त्याला बलिष्ठ करण्यामध्ये, बलाढ्य करण्यामध्ये वापरला, आणि त्यातून नंतरच्या कालखंडामध्ये रशिया हा प्रभावीपणे जागतिक रंगमंचावर त्याची एंट्री झालेली आपल्याला दिसून येते. आता या प्रक्रियेमध्ये म्हणूनच 1945 नंतरचा असणारा भाग जर आपण लक्षात घेतला तर आपण हे समजून घेऊ शकतो की अमेरिका आणि रशियामध्ये चाललेलं शीतयुद्ध हे शीतयुद्ध राहिलं, उघड युद्धामध्ये त्याचं रूपांतरण झालं नाही, आणि जगाला असं वाटत होतं की तिसरं विश्व महायुद्ध कदाचित या आयडियालॉजीच्या बेसवर लढल्या जाऊ शकेल, भांडवलवादी कॅपिटलिझम वर्सेस कम्युनिझम, पण ते घडलं नाही. याचं कारण मग आपल्याला त्या ठिकाणांमध्ये दिसून येतं की हाच खेळ सिद्धांत त्यामध्ये दिसतो आहे की दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोघांकडे तांत्रिक असणारी प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आहे, दोघांकडे कराराच्या अनुषंगातून जे खेमे वाटल्या गेले त्या खेम्यांमध्ये वेगवेगळे राष्ट्र त्यांची सोबत आणि संगत करणारे आहेत, आणि म्हणून क्युबा सारख्या प्रश्नाच्या माध्यमातून थोडासा जो वाद निर्माण झालेला होता त्या वादाच्या बाबतीमध्ये सुद्धा रशियाने नंतर मग माघार घेतली, आणि त्यातून मात्र हा जो काही संघर्ष आहे तो संघर्ष उद्भवल्या गेल्याचं आपल्याला चित्र दिसत नाही. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये हा खेळ सिद्धांत कामी येत असताना आपल्याला दिसून येतं. आताही आपण बघतोय की अमेरिका आणि चीन मधले असणारे संबंध गुंतागुंतीचे, तणावाचे, संघर्षाचे आहेत असं वार्तापत्रांमध्ये, माध्यमांच्या क्षेत्रांमध्ये साधारणपणे आपण बघतो. पण अशा प्रकारची बाजू एका बाजूला असली तरी दोन्ही संघ परस्परांना मात्र तोलून मापून, समजून उमजून वागण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात, आणि म्हणून भविष्यकालीन हालचाली करण्याकरिता ती लोक कशा पद्धतीचे डावपेच आखतात, हालचाली करतात, यावर
या खेळ सिद्धांताचं मार्गदर्शन किंवा दिग्दर्शन होत असताना आपल्याला दिसून येतं. खेळ सिद्धांताची जी नियम मांडल्या गेलेले आहेत त्या नियमांचा जर आपण विचार केला तर मग आपल्याला पुरेशा पद्धतीने खेळ सिद्धांताचं स्वरूप मात्र लक्षात येऊ शकतं. नंबर 1, आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये परस्पर विरोधी दोन तुल्यबळ प्रभावी पक्ष असतात. त्यांच्या परस्पर विरोधी धोरणांमुळे त्यांचा संघर्ष अटळ असतो आणि यालाच खेळाडूंमधील संघर्ष, कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जातं. हा एक असणारा पहिला नियम त्यामध्ये मांडला गेलाय. दुसरा नियम जो मांडला गेलेला आहे त्यामध्ये ज्याप्रमाणे खेळाडूंचे दोन पक्ष आपल्या बळाचा विचार करतात आणि खेळाचे काही नियम निश्चित केले जात असतात, त्याचप्रमाणे परस्पर विरोधी राष्ट्र देखील आपली स्थिती आणि बळ लक्षात घेऊन काही नियम तयार करतात आणि या नियमांना आंतरराष्ट्रीय राजकारणातील खेळाचे नियम संबोधले जातात. पूर्वीच्या काळामध्ये खास करून आपण रामायण महाभारताच्या कालखंडातील युद्धाचा जर विचार केला तर दिवसभर युद्ध झाल्यानंतर रात्री मात्र शांतता किंवा अशा प्रकारची आपण एक म्हणूया की आता युद्ध रात्रभर चालत नसे. दिवसा युद्ध करायचं आणि रात्री आपले जे सैनिक असतील, जखमी झालेली जे काही असतील त्यांना आणायचं, त्यांची शुश्रूषा करायची आणि पुन्हा नव्या जोमाने नवे आडाखे बांधून युद्धासाठी तयार राहायचं. कुरुक्षेत्रावरील असणारं युद्ध ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की नियम तयार करण्यात आले होते आणि मग आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळेला अर्जुनाचा असणारा पुत्र त्या चक्रव्यूहांमध्ये अडकवला गेला आणि जयदेवानी त्याचा असणारा ज्यावेळेला हत्या केली त्या चक्रव्यूहांमध्ये फसवून, त्यावेळेला तो नियम तोडला गेला असं म्हटलं गेलं आणि मग या नियमाचा असणारा बदला नंतरच्या असणाऱ्या दुसऱ्या दिवशी आपल्याला झालेला दिसून येतो. हा जो काही भाग आहे त्याच्यामधला असणारा म्हणजे खेळांच्या नियमांमधील असणारी स्थिती ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्राचीन काळापासून काही ना काही नियम होते. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये या नियमांची अवहेलना झाली, टोळ्या आल्यात, झुंडी आल्यात आणि या झुंडीनी आपापल्या पद्धतीने आक्रमण करून व्यवस्थांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज आपण बघतोय की आता खेळाडी संघर्षांमध्ये नियम राहिलेले नाहीत. अणुबॉम्बचा वापर अमेरिकेने केला, रासायनिक अस्त्रांचा वापर केला आणि चीन सारखी अमेरिके सारखी राष्ट्रे आता जैविक अस्त्रांचा वापर आपल्याला करताना दिसतात. कोविड हे त्याचं असणारं उदाहरण आहे. म्हणजे जगभरांमध्ये नियमांच्या पलीकडे जात आपली वर्तणूक करण्याचा प्रयत्न केला जातो, पण खेळ सिद्धांत असं मानतं की कुठल्याही प्रकारची कृती करण्याच्या संदर्भांमध्ये जी आपण हालचाल करतो ती नियमबद्ध असली पाहिजेत आणि ही जर नियमबद्ध नसेल तर मात्र खेळ सिद्धांताच्या असणाऱ्या सिद्धांताच्या पलीकडे जात आपण स्वतःचं प्रभुत्व किंवा अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकतो. तिसरं मत मांडलं गेलं की आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रातील अंतर्गत आणि बाह्य व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्याकरता गुप्तहेर आणि अन्य साधनांचा उपयोग केला जातो. हे पूर्वीपासून आपल्याला दिसतंय. अंतर्गत स्थितीतील प्रतिस्पर्धी राष्ट्रातील असणारी आर्थिक स्थिती असेल, तांत्रिक असेल, सैनिक क्षमता असेल, त्या देशातले वेगवेगळे गट असतील, नाराज असणारे गट असतील, वेगवेगळे असणारे उपगट असतील, तिथल्या असणाऱ्या वांशिकतेची प्रश्न असतील, भाषिक असणारी प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टींचा पण एक अंदाज घेतला जातो आणि बाह्य स्थितीत प्रतिस्पर्धी राष्ट्रांचे मित्र आणि शत्रू या विषयीचा त्या राष्ट्राविषयीचा दृष्टिकोन जाणून घेतला जातं आणि यातून सूचना प्राप्त करणे, ज्याला कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन असं आपण म्हणतो, आणि त्यातून मग खेळ सिद्धांताचा उपयोग आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीमध्ये केला जाताना आपल्याला दिसतो. खास करून आज आपण ज्याला पाकिस्तानच्या संदर्भांमध्ये भूमिका घेताना म्हणतो किंवा पाकिस्तान भारताच्या बाबतीमध्ये तो काश्मीर प्रश्नाला जागतिक पटलांवर आणून त्याला उंचावण्याचा, त्याला अधिक खतपाणी घालण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतं. तशाच प्रकारे बलुचिस्तानचा असणारा प्रश्न भारत पण सातत्याने मांडतो आणि तिथल्या असणाऱ्या चळवळींच्या बाबतीमध्ये सहानुभूती दर्शवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण केवळ अंदाज आर्थिकतेच्या बाबतीमध्ये, तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, सैन्यशक्तींच्याच बाबतीमध्ये वापरत नाहीत, तर त्या देशांमधले असणारे जे गट आहेत, खेमे आहेत, त्याचे पाडाव आहेत, त्या असणाऱ्या गोष्टींचा पण विचार या खेळ सिद्धांतांमध्ये करणं क्रमप्राप्त असतं आणि मग त्यांची दुखरी नस कोणती आहे, त्यांची कमकुवत नस कोणती आहे, याचा विचार मग त्या ठिकाणांमध्ये प्राधान्याने केला जातो आणि त्यातून ही असणारी रचना अस्तित्वात येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. चौथा नियम असं मानतं की खेळ सिद्धांतांप्रमाणे राष्ट्र सुद्धा परस्पर विरोधी युद्ध नीती निर्धारित करत असतात, ज्याला स्ट्रॅटेजी आपण म्हणतो, संबोधतो.
शत्रू राष्ट्राच्या हालचाली लक्षात घेऊन आपले युद्ध धोरण ठरविल्या जात असतं. हा सगळा भाग त्या खेळ सिद्धांताच्या अनुषंगातून तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये येत असताना आपल्याला दिसून येतं. पाचवा जो नियम म्हटला गेलाय त्यामध्ये असं म्हटलं जातं किंवा म्हटलं गेलेलं आहे की राजकारणातील खेळाचं मूल्यांकन केलं जातं, त्याचं मूल्यमापन केलं जातं. त्यास पूर्ण मूल्यफेड, ज्याला पे ऑफ असं म्हटलं जातं. युद्ध काळामध्ये एकूण किती लाभ होऊ शकतो त्याचे अनुमान काढले जातात. आणि या पद्धतीने खेळ सिद्धांतांमध्ये संघर्ष, खेळाचे नियम, सूचना प्राप्ती, युद्ध नीती आणि मूल्यमापन हे 5 नियम मात्र त्यामध्ये आलेले आहेत. संघर्ष आहे सुरुवात म्हणजे पहिल्या नियमांमध्ये, दुसरा आहे खेळाचा नियम आहे, तिसरी सूचना प्राप्ती आहे, चौथं युद्ध नीती आहे आणि पाचवं मूल्यमापन. हे 5 नियम आपल्याला खेळ सिद्धांतांमध्ये दिसतात. आणि हेच 5 नियम तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुद्धा आकारास आलेले आहेत. याचं असणारा भाग आपल्या समोर येताना दिसतो. आपण खास करून ही 5च भाग आहे असं मी मानत नाही, ते यातला असणारे उपभाग म्हणा किंवा पुन्हा त्याचा असणारा भाग आपल्याला दिसून येतो. आणि त्या भागांमध्ये आपण असं पाहतो की कच्चे दुवे सुद्धा कुठले आहेत याचा विचार केला जातो, तो नियमांमध्ये विचार केला जात नाही. नियम तर कशा पद्धतीचा हा जो संघर्ष आहे तो संघर्ष सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करायला हवं याचा विचार तो प्रस्तुत करताना दिसतो. पण मात्र कच्चे दुवे शोधणे आणि या कच्च्या दुव्यातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये खेळ सिद्धांतांच्या बाबतींमधला विचार करणे, खास करून कच्चा दुवाच महत्वाचा आहे का, तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा प्रभावी दुव्यांवर पण लक्ष केंद्रित केलं जातं. उदाहरणार्थ क्रिकेटच्या खेळांमध्ये प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि इतर ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल, न्यूझीलंड असेल, त्यांचे खेळाडू मारा करताना पहिल्यांदा लक्षात घेतात की पहिले आपल्याला कोणावर कॉन्सन्ट्रेट करायचंय, कोणाला पराभूत करायचंय, म्हणजे आपल्याला त्याला पराभूत करण्यापेक्षा आउट करायचं आहे. आणि मग त्यामध्ये मग मात्र येणारे सुरुवातीचे जे बॅट्समन आहे ज्याला आपण ओपनिंग बॅट्समन म्हणतो, मग त्यात विराट असेल, रोहित शर्मा असेल, मध्यंतरीची फळी मजबूत ठेवणारा महेंद्रसिंग धोनी असेल, मध्यंतरीचा कालखंड जर आपण विचारात घेतला तर, आणि मग ते त्यांचे बॉलर्स किंवा त्यांचे असणारे गोलंदाज आणि त्यांचा कप्तान ही भूमिका घेऊन त्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत होते की बा पहिल्यांदा आपण याच्यावर जर प्रभाव निर्माण केला, दबाव टाकला किंवा त्यांना जर आपण बाद केलं तर आपण मात्र ही मालिका किंवा ही असणारी कसोटी किंवा हा असणारा वन डे असेल, 2020 असेल, सहजपणे जिंकू शकतो. आणि मग कच्च्या दुव्यांना हेरल्या जात नाही, तर कधी कधी प्रभावित दुव्यांना पण राजकारणांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षात घेतल्या जातं आणि त्या माध्यमातून त्याच्यावर एक नियंत्रण प्रस्थापित करण्याची एक प्रक्रिया आकारास येत असते. आणि मग कच्चे दुवे आणि परिपक्व दुवे या दोन्ही बाबतींमध्ये आखल्या जाणारी व्यूहनीती ही खेळ सिद्धांताच्या बाबतीतील एक महत्वपूर्ण असणारी भाग म्हणून आपण लक्षात घेतो. याला आपण स्ट्रॅटेजी म्हणू शकतो, कारण राज्यशास्त्रामध्ये आलेले बव्वंशी शब्द हे लष्करी शास्त्रातून आलेले आहेत. आणि लष्करांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा सरळ सरळ किंवा अतिशय महत्वाचा किंवा प्रभावी पद्धतीने उपयोग राज्यशास्त्रांमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. साधारणतः असं म्हटलं गेलेलं आहे की खेळ सिद्धांतांमध्ये त्याचे खेळ सिद्धांताचे 3 मुख्य प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिला असणारा प्रकार हितसंबंधांचा खेळ आहे, दुसरा परस्पर विरोधी हितसंबंधांचा खेळ आहे आणि तिसरा संमिश्र हितसंबंधांचा खेळ आहे, ज्याला गेम्स विथ आयडेंटिटिकल इंटरेस्ट असं म्हटलं जातं पहिल्या भागाला. दुसऱ्या भागामध्ये गेम्स विथ अपोजिट इंटरेस्ट असं म्हटलं जातं आणि तिसरं गेम्स विथ मिक्स इंटरेस्ट अशा संदर्भाचा भाग आपल्याला दिसून येतो. पहिल्या भागांचा विचार करत असताना असं म्हटलं गेलं की हितसंबंधांचा जो खेळ आहे तो समजूतदार खेळाडूद्वारे आणि सहकार्यांच्या तत्वांवर केला जातात. दुसऱ्या प्रकारांमध्ये खेळाडूचे सहकार्य अशक्य असल्यामुळे परस्परांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. या दोन्ही प्रकारामध्ये तिसरा प्रकार एक समाविष्ट आहे, कारण त्यात सहकार्य व विरोध दोन्हीची शक्यता आहे आणि म्हणून त्या संमिश्र हितसंबंधाचा खेळ असं म्हटलं जातं. अर्थातच समान हितसंबंधाच्या स्थितीतही पूर्ण सहकार्य प्राप्त झालेलं नसतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये खेळाचे 3 प्रकार महत्वाचे मानले गेलेले आणि त्यामध्ये शून्य योग खेळ अशा प्रकारचा पहिला प्रकार मानला गेलाय. यात असं म्हटलं गेलेलं आहे झिरो सम गेम मध्ये की जेव्हा खेळातील एक पक्ष प्रतिस्पर्ध्यास पूर्णपणे नष्ट करून विजयी होतो
त्या प्रकाराला शून्य योग खेळ म्हटलं जातं. मात करणे, परिपूर्ण पद्धतीने नष्ट करणे असं म्हटलं गेलेलं आहे. असा खेळ सर्वंकष अमर्यादित अवस्थेत निर्माण होतो आणि या दोन्ही पक्ष जीवन मरणात्मक संघर्षांमध्ये गुंतलेले असतात. याचं उदाहरण आपण इस्रायल आणि पॅलेस्टिनीमध्ये आपण बघू शकतो. भारत पाकिस्तानच्या संदर्भांमध्ये आपण त्याचा असणारा उहापोह करू शकतो आणि चर्चा करू शकतो शून्ययोग खेळांच्या बाबतीमध्ये. दुसरी जी मांडणी आहे त्याच्यामध्ये सतत किंवा अविरत योग खेळ असं म्हटलं गेलेलं आहे. कॉन्स्टंट झिरो सम गेम ही संकल्पना त्याच्यामध्ये आलेली आहे. जेव्हा एक पक्ष किंवा गट दुसऱ्या पक्ष किंवा गटाचे कोणतेही नुकसान होऊ न देता स्वतः जास्तीत जास्त लाभ प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात, त्या खेळास अविरत योग खेळ असं म्हटलं जातं. या खेळात प्रतिस्पर्ध्यांचं नुकसान करणे आणि त्याच्याशी संघर्ष करणे अभिप्रेत नसून प्रतिस्पर्ध्यांसोबत सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्याप्रमाणे एखाद्या बाजारात विक्रेते दुसऱ्याचे नुकसान न करता स्वतःचा अधिकाधिक फायदा किंवा लाभ करून घेण्याचा प्रयत्न करतात, त्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय राजकारणातील खेळ सिद्धांतातील सतत किंवा अविरत योग खेळामध्ये या प्रकारच्या पद्धतीचा उपयोग केला जातो. इथे कोणालाही उद्ध्वस्त केला जात नाही, नष्ट केला जात नाही, पण मात्र या ठिकाणांमध्ये स्वतःचा अधिकाधिक लाभ आणि फायदा प्राप्त केला जातो. तिसरं आहे अशून्य योग खेळ, ज्याला नॉन झिरो सम गेम असं म्हटलं गेलंय. जेव्हा परस्पर विरोधी राज्ये निरंतर संघर्ष आणि सहकार्य दोहोत व्यस्त असतात, अशा खेळाला अशून्य योग खेळ असं म्हटलं जातं. सातत्याने त्याच्यामध्ये आपल्याला व्यस्त दिसतात. खास करून भारत आणि पाकिस्तानचा उदाहरण आपण लक्षात घेऊ शकतो किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन. जेव्हा खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या जास्त होते, त्यावेळी कोणाचे किती नुकसान किंवा लाभ झाला हे समजून घेणं, लक्षात घेणं कठीण असतं. जेव्हा खेळात 2 पेक्षा जास्त खेळाडू भाग घेतात, त्यावेळी त्यांच्या सहमिलन, कोलेशन होते व त्यातूनच स्वतःचा लाभ प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न खेळाडू करताना आपल्याला दिसतात. खेळ सिद्धांताचे क्षेत्र व्यापक हितसंबंधांची प्राप्ती असून त्यात आर्थिक, राजकीय, लष्करी आणि सामाजिक हितसंबंधांचाही समावेश केला जातो. खेळ सिद्धांत बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे अधिकाधिक प्यादे पटावर असतील तर तो जिंकला व कमी प्यादे राहतील तो पराभूत झाला असे समजल्या जाते. बुद्धिबळाचं जे तत्व आहे, तंत्र आहे, ते तंत्र आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतींमध्ये गृहीत धरल्या जातं, लक्षात घेतल्या जातं आणि त्या अनुषंगातून हा विचार खेळ सिद्धांताच्या बाबतींमध्ये मांडला गेलेला आणि त्या अनुषंगातून हा सिद्धांत एक महत्वाचा आणि दिग्दर्शन करणारा, मार्गदर्शन करणारा आणि राष्ट्रीय हिताची वृद्धी करणारा एक सिद्धांत म्हणून खेळ सिद्धांतांकडे आपण सहजपणे बघू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संदर्भांमध्ये त्याचं औचित्य आणि महत्व अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं.